नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचं आजचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. लास्ट व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल किंवा ज्या पण लेवल आपण डिस्कशन केलं होतं, जे पण सपोर्ट रेजिस्टन्स डिस्कशन केले होते, जी पण प्राइस ॲक्शन आपण डिस्कशन केली होती, ती जर तुम्ही काळजीपूर्वक बघितली असेल तर मार्केटने जो आजचा जो मोमेंटम दिला आहे कुठे ना कुठे तुम्हाला तो प्रिडिक्ट करायला जमला असेल. ओके, किंवा जे लोक व्यवस्थित काळजीपूर्वक व्हिडिओ बघतात, लेवल नोट करून ठेवतात, त्यांना काही ना काही मार्केटमधनं शिकायला मिळालं असणार आहे. आता आजचा जर ट्रेडिंग सेशन बघितला तर फर्स्ट हाफमध्ये एक बुलिश मोमेंटम, त्याच्यानंतर एक साईडवेज मोमेंटम. आता याचा इम्पॅक्ट उद्या कसा होऊ शकतो किंवा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कुठल्या लेवल इम्पॉर्टंट ठरू शकतात, काय सेटअप इम्पॉर्टंट ठरू शकतो, ज्या पद्धतीने प्रायजेक्शन झालेली आहे ती प्रायजेक्शन काय सांगते, याचा डिटेल ॲनालिसिस आपल्याला करायचं आहे. आणि उद्या जर बघितलं तर मंगळवार आहे, निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. इकडे जर आपण बघितलं आत्ता तर चेक करूया आपण. उद्या बघितलं तर 28 तारीख आहे, 28 ऑक्टोबर, आणि ही निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. त्याचसोबत बँक निफ्टीची देखील मंथली एक्सपायरी आहे. इकडे जर बघितलं तर ऑप्शन चेन बघितलं तर उद्या बँक निफ्टीची देखील एक्सपायरी आहे. म्हणजे निफ्टी बँक निफ्टी मंथली एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन आहे. कुठे ना कुठे मार्केटमध्ये आपल्याला एक मोठी चळवळ होताना दिसू शकते. मग त्याच्या इम्पॉर्टंट लेवल काय असणार आहे उद्याच्यासाठी, निफ्टीच्या, बँक निफ्टीच्या, सेन्सेक्सच्या, या डिटेल्समध्ये डिस्कशन करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मार्केटमध्ये मी वारंवार काय सांगत असतो की मार्केट शिकाल तर मार्केटमध्ये तुम्ही सस्टेन व्हाल. मार्केट जर नाही शिकाल, कोणाच्या कॉल टिप्सवरच्या भरोशावर जर राहत असाल तर ते टेम्पररी आहे, टेम्पररी आहे. त्याच्यामध्ये काही तुम्हाला नॉलेज मिळणार नाही आहे किंवा मार्केटमधनं तुम्हाला काही शिकायला मिळणार नाही आहे. फोकस जो ठेवायचा आहे तो मार्केट शिकण्याकडे ठेवा. वेळ लागू द्या, 6 महिने लागू द्या, वर्ष लागू द्या, 1.5 वर्ष लागू द्या, वेळ लागू द्या, मार्केट संपत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे की मार्केटमध्ये तुम्हाला शिकायचं आहे का कोणाच्या तरी कॉल टिप्सच्या भरोशावर बसायचं आहे. ओके, आता शिकण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत. मग तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ देखील बघू शकता किंवा तुमच्या शेजारी पाजारी कोण ट्रेडिंग करत असेल किंवा कोण मार्केट शिकवत असेल, तुम्हाला जर त्याच्यावर विश्वास असेल तुम्ही त्याच्याकडे शिकू शकता. किंवा खूप लोक असे आहेत की आपले व्हिडिओ रेग्युलर बघतात, ॲनालिसिस व्हिडिओ, आणि ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील मी खूप काही शिकण्यासारखं सांगत असतो. त्यातनं शिकायचं, त्यातनं शिका, काही हरकत नाही. सेल्फ लर्निंग करायची, सेल्फ लर्निंग करा, काही हरकत नाही. परंतु जी व्यक्ती तुम्हाला शिकवते आणि त्याचं तुम्हाला समजतं आहे अशा व्यक्तीकडे शिकण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि त्याच्यासाठी जे आपले MG फॅमिली आहेत त्यांचे जर बघितलं तर खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात, ते शिकण्याचा प्रयत्न करतात. ते कमेंटमध्ये देखील सांगतात ते की आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतोय सर, खूप काही गोष्टी समजतात, ते चांगलं वाटतं बघून. त्यामुळे जर तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करत असाल आणि काही काही गोष्टी तुम्हाला ॲनालिसिस व्हिडिओ बघून समजत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काहीही नॉलेज नसेल किंवा तुम्ही एकदम बिगिनर असाल आणि खूप काही शिकण्याची इच्छा असेल किंवा तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज असेल आणि खूप काही अजून माहिती नसेल मार्केटमध्ये की बाबा सपोर्ट रेजिस्टन्स कसे तयार होतात, प्राइस ॲक्शन कशी तयार होते, स्मार्ट मनी कन्सेप्ट कसा असतो, सपोर्ट रेजिस्टन्स बरोबर सेटअप कसे तयार होतात, हे सगळं आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, शिकवलेलं आहे. ते जर तुम्हाला जॉईन करायचं असेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला जर नसेल जॉईन करायचं, इग्नोर करा. आणि जे लोक ऑलरेडी जॉईन आहात किंवा जे लोक शिकत आहे किंवा शिकलेले आहेत ते त्यांचा एक्सपिरियन्स मात्र नक्की शेअर करू शकता कमेंटमध्ये. कारण की काय होतं की जे लोक शिकलेले आहेत किंवा जे लोक शिकत आहेत त्यांनी जर त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला तर तुमच्यापर्यंत जी गोष्ट पोहोचली आहे नाही पोहोचली ती मला कळेल. आणि जे लोक रेग्युलर ॲनालिसिस व्हिडिओ बघतात ते कुठलीही गोष्ट असो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगत जावा. कारण की काय होतं की जे तुमच्यात आणि माझ्यात जो कम्युनिकेशन आहे ते कमेंटमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने होते, तर तिकडे नक्की कमेंट करत जावा. ओके, आता इतकं सगळं तुम्हाला लेक्चर दिलेच आहे मी,
आता ॲनालिसिसकडे येऊया. निफ्टी, बँक निफ्टी मंथली एक्सपायर आहेत. सेन्सेक्सचे लेवल बघायचे आहेत तर तुमच्या समोर जो चार्ट आहे आत्ता तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके, निफ्टी 5 मिनिटाचा चार्ट इकडे आपण ओपन केलेला आहे. तर आपण डिस्कशन काय केलं होतं ते समजून घेऊया अगोदर. कोणाकोणाचं लक्षात आहे ते मला कमेंट करून सांगा. आपण डिस्कशन काय केलं होतं दिसतंय का? येस, ही एक मोठी बुलिश मोमेंटम म्हणजे एक इम्पल्सिव्ह होती, ही एक करेक्टिव्ह वे होती. आपण हे डिस्कशन केलं होतं. आपण हा सपोर्ट देखील डिस्कशन केला होता. आता त्याच्यानंतर आपण काय डिस्कशन केलं होतं की इकडे एक अशा पद्धतीने ट्रेंड लाईन आहे. मार्केटने जर हे स्विंग जर ब्रेक केलं तर मार्केट एक बुलिश मोमेंटम दाखवू शकतं. आणि काय केलं मार्केटने आज? तेच बुलिश मोमेंटम आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. आता इकडे जर बघितलं तर हा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स बनलेला आहे. ही जी लेवल आहे 2600ची, ही एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे. म्हणजे अजून इतका स्पेस बाकी आहे निफ्टीकडे वरती जाण्यासाठी. आता जोपर्यंत या लेवल येत नाही तोपर्यंत या लेवलवरनं सेलिंगचा थोडासा विचार किंवा या लेवलवरनं सेलिंग येणं थोडंसं कठीण आहे. परंतु जर मार्केटनी या पद्धतीने एक ब्रेकआउट या लेवलचा, एक बुलिश मोमेंटम, एक परत इकडे एक कन्सोलिडेशन, आणि कन्सोलिडेशन नंतर जर ब्रेकआउट आला तर त्याची पॉसिबिलिटी कुठपर्यंत वाढते? 2600पर्यंत. आता खूप काही लोकांना काय वाटतं की फक्त ज्या आडव्या तिडव्या लेवल मारल्या तेच फक्त ॲनालिसिस असतं. लक्षात घ्या, ॲनालिसिस ते नाही आहे. त्या एक लेवल एक काय असतं, त्या एक लेवल असतं की तिकडे एक सपोर्ट रेजिस्टन्स आहे. ओके, ॲनालिसिस काय आहे? जो इकडे आपण डिस्कशन करतोय की इम्पल्सिव्ह वेव्ह काय झाली आहे, करेक्टिव्ह वेव्ह काय झाली आहे, कन्सोलिडेशन कुठं झालं आहे, आणि ओव्हरऑल चार्टचा जो प्राइस ॲक्शन काय बनले, जे स्ट्रक्चर काय बनले ते इम्पॉर्टंट आहे. हेवी रेजिस्टन्स कुठे आहे, हेवी सपोर्ट कुठे आहे, हा खरा ॲनालिसिस आहे. इकडे आपला फोकस गेला पाहिजे. लेवल काय असतात की लेवल फक्त बाबा त्या लेवलवरती काहीतरी सपोर्ट किंवा रेजिस्टन्स क्रिएट झालेला आहे. त्या ॲनालिसिस काय आहे की बाबा ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे, मार्केट काय पॉसिबिलिटी करू शकतं, मार्केटमध्ये उद्या काय होऊ शकतं पॉसिबिलिटी, ह्याचं डिस्कशन इम्पॉर्टंट असतं. तर त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी ज्याला समजतील किंवा त्या गोष्टी जो व्यवस्थित पद्धतीने शिकेल, कुठे ना कुठे तो लांबपर्यंत मार्केटमध्ये जाऊ शकतो. ओके, सो त्याचा विचार करणं गरजेचं आहे. तर आता आपण इकडे काय डिस्कशन करतो, इकडनं एक बुलिश मोमेंटम नंतर एक कन्सोलिडेशन झालं. आता हे जे कन्सोलिडेशन आहे हे इम्पॉर्टंट आहे. आता हे कन्सोलिडेशनमध्ये हाय ब्रेक होते का लो ब्रेक होतं हे इम्पॉर्टंट आहे. तर ते आपल्याला डिस्कशन करायचं. आणि ही तर प्राइस ॲक्शन आपण कालच डिस्कशन केली होती. आय होप तुमच्या लक्षात असेल ही प्राइस ॲक्शन. ओके, आता आजचा इंट्राडे हाय बघा राऊंड लेवलवरती आहे, त्याला आपण मार्क करूया. ओके, आता लेवल जर बघितले तर गॅप अप ओपन झाला होता आणि सरळ सरळ मोमेंटम दिला. 26,000ची जी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स होती तिथपर्यंत टच केले. आता काय आहे की ही जी रेजिस्टन्स लेवल आहे हिला आपण मार्क, ही जी मिड लेवल आहे तिला आपण रिमूव्ह करतोय आणि इकडे आपल्या लेवल मार्क झाला. तर हा नो ट्रेडिंग झोन आहे आणि हा जो आहे तो डिलीट करूया आपण. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला कंजूसी करू नका, कारण की खूप मेहनत करून ॲनालिसिस व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि OI डाटा देखील आपण बघणार आहोत. बरं, आता फक्त काय लक्षात ठेवायचं आहे किंवा काय दिसते तुम्हाला स्क्रीनवरती, कालची ही मोमेंटम, आजची ही मोमेंटम. बरं, काल काय झालं, मार्केट डाऊन साईडला आलं, एका इम्पॉर्टंट लेवलवरती सपोर्ट घेतला आणि तिकडनं मार्केटने आज एक बुलिश मोमेंटम दाखवून या लेवलवरती कन्सोलिडेशन केले. तर काय लेवल आहे ही 26,000 आणि 25,915ची लेवल आहे. म्हणजे साधारण एक 100 पॉईंटचा इकडे नो ट्रेडिंग झोन बनत आहे. ओके, आता ही लेवल इम्पॉर्टंट आहे 26,000ची. जर 26,000ची रेजिस्टन्स ब्रेक होतोय तर दोन रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतात. एक 26,050चा, ओके,
आणि त्यानंतर 26,100चा, हे 2 रेजिस्टन्स आहे फर्स्ट आणि म्हणजे साधारण एक 100 पॉईंटचा एक बुलिश मोमेंटम आपल्याला इकडे लेवल टू लेवल बघायला मिळतोय. ओके, तर या 2 लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. डाऊन साईडला जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे, इकडे एक सपोर्ट, इकडे एक सपोर्ट आहे. लास्ट टाइम या लेवलवरती एक रेजिस्टन्स घेऊन खाली आला होता. तर ही एक 25,915ची एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे. आता हा सपोर्ट जर ब्रेक होतोय तर डाऊन साईडला भरपूर सपोर्ट ओपन होतात. त्यातले जर काही बघितले इम्पॉर्टंट सपोर्ट तर 25,869 हा एक सपोर्ट आहे. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 25,800 पर्यंत जरी आला ओके. त्याच्यानंतर जर तुमची ट्रेलिंगचं स्केल चांगलं असेल तर 25,759 आणि 25,720 या डाऊन साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, तर तुम्हाला बुलिश साईडच्या लेवल बघायला मिळाल्या, डाऊन साईडच्या लेवल बघायला मिळाल्या. गॅप अप जर ओपन होत असेल तर तो रेजिस्टन्स लेवलवरती होते. इकडनं या प्राइस ॲक्शन नंतर जर गॅप अप ओपन होत असेल तर वरती जाण्याची पॉसिबिलिटी कमी होती. पुलबॅक देऊन इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर मग त्याच्यानंतर वरती जाण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला गॅप डाऊन जर ओपन होतोय तर मग थोडंसं कन्सोलिडेशन होण्याचे चान्सेस वाढतात. ओके, तर या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि उद्या मंथली एक्सपायरी आहे निफ्टीची, 28 तारीख आहे उद्या, 28 ऑक्टोबर. आणि क्लोजिंग जर बघितलं तर 25,966ला आहे. तर 25,950 किंवा 25,900 जर बघितलं आपण तर ॲट द मनीची लेवल आहे. आणि 26,000ची लेवल देखील आहे. म्हणजे 26,000 वरच्या साईडला रेजिस्टन्स आहे जो की इकडे आपल्याला बघायला मिळतोय. ओके, आणि 25,900 सपोर्टचं काम करतो जो की इकडे आपल्याला बघायला मिळतोय. जर या 2 स्ट्राईक प्राईजवरती जर बघितलं आपण नीट लक्ष दिलं तर 1,51,00,000 पुट रायटिंग आहे 25,900 वरती या लेवलवरती. आणि 26,000 वरती 1,27,00,000 पुट रायटिंग आहे म्हणजे या लेवलवरती. म्हणजे दोन्ही लेवलवरती आपल्याला बऱ्यापैकी पुट रायटिंग बघायला मिळते. म्हणजे जे स्ट्रक्चर बनले ते बुलिश साईडचं थोडंसं आपल्याला बघायला मिळत आहे ओव्हर डाटावरनं. परंतु जर कॉल रायटिंग बघितली 26,000 वरती तर तिकडे देखील आपल्याला 1.3 CR कॉल रायटिंग आहे 26,000 वरती. मग जर 26,000ची लेवल जर ब्रेक होतीये तर ऑलरेडी 26,000 वरती हेवी पुट रायटिंग देखील आहे. म्हणजे स्ट्रॅडल क्रिएट कुठं झाले, 26,000 वरती झाले. स्ट्रॅडल म्हणजे काय आहे की कॉल रायटिंग पण इकडेच झाली या लेवलवरती, पुट रायटिंग पण इकडेच झाली आणि थोडीशी ती राऊंड लेवल आहे. ओके, आता जर निफ्टीने जर कन्सोलिडेशन करून जर ब्रेकआउट दिला तर शॉर्ट कव्हरिंग मोठी बघायला मिळू शकते. तर थोडंसं जी 26,000ची लेवल आहे या लेवलवरती, या रेजिस्टन्सवरती आपलं लक्ष पाहिजे. ओके, ओव्हरऑल जर प्रीमियम बघितला, इंडिया विक्स जर बघितला तर 11.85 आहे. म्हणजे ओके आहे, इतकं काही हाय लेवलवरती नाही आहे. आणि कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर 85 आणि 53 साधारण 130चा आहे. इतकं पण हायर साईडला कंबाईन प्रीमियम नाही. ओके, तरी देखील छोटा मोठा मोमेंटम येण्याचे चान्सेस आहे. ओके, सो निफ्टीचा एक्सपायरीचा ॲनालिसिस तुम्हाला समजला असेल, आणि समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगायचे. बँक निफ्टीचे लेवल बघूया. आता निफ्टीचं झालं म्हणजे सोडून द्यायची गरज नाहीये. बँक निफ्टी जर बघितला तर काय लेवल आपण डिस्कशन केलं होतं, ही ट्रेंड लाईन आपण डिस्कशन केली होती. डाऊन साईडला जर बघितलं तर एक चांगला कप अँड हँडल पॅटर्न क्रिएट झाला, लेवल ब्रेक झाली. वरच्या साईडला जर बघितलं तर 58,229 ही शेवटची लेवल होती. आजचा जर हाय बघितला तर तोच आहे. आता लेवल किती इम्पॉर्टंट काम करतात हे तुम्हाला इकडे पाहून समजलं असणार आहे. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर तुम्हाला देखील इकडे हा एक चार्ट अशा पद्धतीने बघायला मिळू शकतो. म्हणजे जो 58,200 जी लेवल आहे तो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला इकडे बघायला मिळते. बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, आणि ती 58,200ची लेवल आहे. तर ती इम्पॉर्टंट लेवल आपण मार्क करूया. डाऊन साईडला जर बघितलं तर हा एक डबल बॉटम होता 58,000च्या जस्ट थोडासा खाली आहे 57,976, आणि हा आपला नो ट्रेडिंग झोन होणार आहे.
म्हणजे काय बघायला मिळालं, एक डाऊन ट्रेंड नंतर एक रिकव्हरी नंतर सस्टेन इंट्राडे हायला क्लोजिंग, कुठे कुठे आपल्याला कुठे ना कुठे ही आपल्याला एक पॉझिटिव्ह साईन आपल्याला दिसते बुलिशच्या साईडचं. आता 58,114ला क्लोजिंग आहे साधारण या लेवलवरती. तर छोटासा पुलबॅक घेऊन जर हाय ब्रेक होते, आजचा इंट्राडे आहे म्हणजे 58,226, तर इकडे कन्सोलिडेशनची गरज नाही. आणि त्याच्यानंतर काय ओपन लेवल होतं ते दोन लेवल आपल्याला मिळाले. ते कशा मिळाले ते, या रेजिस्टन्सवरती फर्स्ट लेवल आहे, या रेजिस्टन्सवरती सेकंड लेवल आहे. 58,400, 58,575 या दोन लेवल आपल्याला बघायला मिळतील. तर या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. डाऊन साईडला जर बघितलं तर हा सपोर्ट होता लास्ट टाइम. इकडे बघितलं तर या सपोर्ट टप्पा खाऊन लेवल ब्रेक झाली होती. इकडे बघितलं एक पुलबॅक नंतर लेवल ब्रेक झाली होती. इकडे जर बघितलं तर दोन, म्हणजे 57,975 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा सपोर्ट ब्रेक होतोय तर डाऊन साईडचे आपल्याला जे सपोर्ट आहेत ते ओपन होताना दिसतील. फर्स्ट सपोर्ट आहे या लेवलचा 57,800, जो की राऊंड लेवल आहे. 57,600, जो की हा सपोर्ट आहे. आणि कालचा लो म्हणजे 57,487 ही थर्ड लेवल आहे. तर या तीन लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर हा रेजिस्टन्स, हा सपोर्ट 58,226, 57,976 नो ट्रेडिंग झोन बनतो. ओके, गॅप अप थोडंसं पुलबॅक नंतर या लेवलपर्यंत जाण्याचा विचार करू शकतो बँक निफ्टी. ओके, गॅप डाऊन कन्सोलिडेशनमध्ये जाण्याची पॉसिबिलिटी वाढतीये. कन्सोलिडेशनमध्ये पुलबॅक नंतर जर एखादी ट्रेंड लाईन झाली, ट्रेंड लाईन ब्रेक होत असेल तर प्राइस ॲक्शन थोडीशी निगेटिव्ह बनू शकतं. याचा विचार देखील करू शकतो आपण. आता ओआय डाटा एकदा चेक करूया. 28 ऑक्टोबरची एक्सपायरी 58,200 इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे. आणि ओआय डाटा देखील आपण 58,200चा जर विचार घेतला तर 8 लाख कॉल रायटिंग आहे, 6 लाख पुट रायटिंग आहे. कॉल रायटिंग थोडीशी हेवी आहे या लेवलवरती, परंतु जर ही लेवल ब्रेक होती तर शॉर्ट करून बघायला मिळेल. डाऊन साईडची 58,000ची जर लेवल बघितली तर त्या लेवलवरती 19 लाख पुट रायटिंग आहे, म्हणजे हेवी पुट रायटिंग आहे. सगळ्यात जास्त जर बघितलं तर 19 लाख. तर जर मार्केटला नेगेटिव्ह व्हायचं नसेल तर 58,000ची लेवल ब्रेक होणं कठीण आहे. 58,000ची लेवल ब्रेक होती तर काही ना काही अशी गडबड झाली की जेणेकरून या लेवलवरचे पुट रायटर पळून गेले ते आणि मार्केट डाऊन साईडला ते, म्हणजे काही ना काही नेगेटिव्ह सिनारो मार्केटमध्ये तयार होण्याची पॉसिबिलिटी वाढते. मग ह्या डाऊन साईडच्या लेवल जे आत्ता आपण बघितलं त्याचा आपण विचार करू शकतो. ओके, आय होप तुम्हाला बँक निफ्टीचे लेवल देखील व्यवस्थित समजल्या असतील. आता जाऊया आपण सेन्सेक्सकडे. बुलिश फ्लॅगम पोल आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळते. एक डाऊन ट्रेंड नंतर एक शार्प रिकव्हरी, एक बुलिश फ्लॅगम पोल. आता व्यवस्थित जर लेवल आपण इकडे थोड्याशा ॲडजस्टमेंट केल्या, तुम्हाला लेवल समजून येतील काय बनतं ते. प्राइस ॲक्शन थोडी बुलिश येतं. आपण बुलिश साईडचे लेवल आधी बघून घेऊया. लेवल जर ब्रेक होतीये रेजिस्टन्सची 84,950ची, तर हा रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स आणि थर्ड रेजिस्टन्स 85,200, 85,400, 85,600 या काही बुलिशच्या लेवल आहेत. 1, 2, 3. डाऊन साईडला जर बघितलं तर सपोर्ट आहे, सपोर्ट ब्रेक व्हायची वाट बघायची. 84,616 फर्स्ट, 84,300 सेकंड, 83,970 इथपर्यंत जरी विचार केला तरी हरकत नाही. नो ट्रेडिंग झोन थोडासा छोटा आहे याच्यामध्ये कम्पेअर टू बँक निफ्टी आणि सेन्सेक्स, कम्पेअर टू बँक निफ्टी आणि निफ्टी.
ओके. 84,940 आणि 84,600 नो ट्रेडिंग झोन आहे. ओव्हरऑल स्ट्रक्चर जर बघितलं तर मार्केटचं बुलिश आहे. आता सरप्राईज काय आहे मार्केटमध्ये, की उद्या बँक निफ्टी आणि सेन्सेक्सची मंथली एक्सपायर आहे, तर मार्केट थोडंसं सरप्राईज करू शकतो. तर ज्या लेवल आपण डिस्कशन केली, जी प्राइस ॲक्शन डिस्कशन केली, कुठे ना कुठे मार्केट एक मोठा ब्रेकआउट देण्याच्या स्थितीमध्ये आहे. तर त्याचा विचार तुम्ही करू शकता. ओव्हरऑल ॲनालिस्ट व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, जे पण काही मार्केटमधनं किंवा ॲनालिस्टमधून तुम्हाला शिकायला मिळत असेल, तर इतरांपर्यंत नक्की शेअर करू शकता. तुमच्या मित्रांपर्यंत, फॅमिलीपर्यंत, तुमच्या ग्रुपमध्ये. ओके, व्हिडिओ जर आवडत असेल तर. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ऑफिशियल सगळ्या ज्या लिंक आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. ओके, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.